नमस्कार मित्रांनो, गेले 5-6 व्हिडिओ तुम्हाला मेंदूची रचना, मेंदूतील शिक्षणाची प्रक्रिया याबद्दलचे होते. हे तुम्ही पाहिलेत. आता मी थोडंसं शिक्षणाच्या प्रक्रियेवर अधिक प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यामध्ये आजच्या या विषयाचं नाव आहे ते म्हणजे शिक्षणातील सर्व अँड रिटर्न. हा खेळाचा भाग आहे एक प्रकारचा. जे लोक टेनिस खेळणं जाणतात किंवा कोणत्याही खेळाचा असू दे, फुटबॉल, व्हॉलीबॉल, असं बॉल संबंधीचा जो काही असतो त्याच्यामध्ये सर्व करणं हे महत्त्वाचं असतं, म्हणजे सर्व्हिस करणं. आणि दुसरं म्हणजे ज्याने कोणी दुसऱ्याने सर्व्हिस केली असेल त्याला रिटर्न करणं, म्हणजे तो बॉल जो आहे तो मारणं पुन्हा त्याच्या कोर्टामध्ये. हा दुसरा भाग असतो. तर हा सर्व आणि रिटर्न हा जो भाग आहे खेळाचा, हा जसाच्या तसा शिक्षणामध्ये लागू पडतो. म्हणजे काय असतं नेमकं ते पहा. लहान मुलाच्या बाबतीमध्ये, अगदी लहान मूल जास्त 1 वर्ष 2 वर्षाचं, त्याच्या बाबतीमध्ये तर हे फारच महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रौढ माणसाने हे त्याच्याबरोबर बोलताना, वागताना स्वतःहून काहीतरी करावं लागतं, स्वतःहून काहीतरी दाखवावं लागतं, स्वतः काहीतरी बोलावं लागतं, स्वतः काहीतरी हालचाल करावी लागते, काहीतरी रंगीबेरंगी वस्तू वगैरे दाखवायला लागतात. हे झालं सर्व करणं त्या बालकाला. आणि दुसरं म्हणजे त्यांनी ते पाहिल्यानंतर जर काही हालचाल केली, म्हणजे करतंच मूल, काहीतरी डोळ्याने हालचाल करतं, तोंडाने करतं, हातापायाने करतं, हावभावात वेगवेगळे प्रकार दिसतात. हे जे असतं याला म्हणायचं त्यांनी आपल्याला दिलेला प्रतिसाद. आणि हा जो प्रतिसाद आहे तो सुद्धा म्हणजे आपण पुन्हा स्वीकारून तो रिटर्न करावा लागतो. म्हणजे त्यांनी जर काही आपल्याला प्रतिसाद दिला, काही हाक मारली, एका अर्थाने काहीतरी आपल्याला करायला सुचवलं, कौतुक करायला सांगितलं किंवा काही दुरुस्त करायला सांगितलं, तर हे सगळं जे असतं हे त्यांनी केलेली सर्व्हिस असते, त्याला आपण रिटर्न करावं लागतं. त्याने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. त्यामुळे आपण स्वतः एक प्रकारे सर्व्हिस करणं आणि त्यांनी जे काही केलं आहे सर्व्हिस त्याला रिटर्निंग करणं, ही दोन्ही कामं हे प्रौढांनी करायची असतात, त्या बालकाच्या शेजारी असलेल्या, जवळ असलेल्या प्रौढांनी. तर त्या मुलाचं लक्ष वेधलं जातं आणि ते अधिक सजग बनतं आणि सगळी त्याची ज्ञानेंद्रिय ही कार्यक्षम बनतात, त्याची क्षमता वाढते आणि मग त्याची मेंदूची शिकण्याची प्रक्रिया ही वाढत जाते. तर हे जे आहे सर्व अँड रिटर्न हे तंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मोठ्या मुलांच्या बाबतीतही तसंच आहे. तर हे खेळामधलं सगळं तंत्र हे शिक्षणामध्ये आपल्याला वापरायचं असतं. त्यातूनच बालकाच्या मेंदूच्या क्षमता विकसित होत असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याप्रमाणे आपण प्रौढांनी जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे. अनेक प्रौढ लोक म्हणतात की लहान मुलाशी काय बोलायचं, आम्हाला काय बोलायचं हे लक्षात येत नाही, त्याचे विषय वेगळे असतात, आमचे विषय वेगळे असतात. पण तसं नाही. त्याच्याबरोबर लहान मूल होऊन आपल्याला बोलता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. असं झालं तर मग हे सर्व अँड रिटर्न ही जी एक पद्धत आहे, हे जे तंत्र आहे, हे चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. शिक्षणातलं सर्व अँड रिटर्न हे तंत्र जे आहे हे आपण आता समजून घेतलं. पण विचार करा की हे जर तंत्र आपण वापरलं नाही तर काय होईल. पहा बरं का, आपण जर सर्वच केलं नाही, म्हणजे मुलाला खेळायला बोलवलं आहे पण सर्व्हिसच केली नाही, तर काय होणार आहे. त्या मुलाला काय करायचं हे समजणार नाही आहे. आणि दुसरं, त्याने काही आपल्याला बॉल टाकला, रिटर्न केला, पण आपणही त्याला रिटर्न करायला पाहिजे ना. तसं नाही केलं तर ते मूल काय म्हणेल की हा गृहस्थ जो आहे हा मला काही बॉल टाकतही नाही, मी टाकलेला बॉल काही मारतही नाही, मग इथं कशाला खेळायचं आहे. आणि असं म्हणून त्याला कंटाळा येऊन ते खेळणं सोडून देईल. नेमकं असंच शिक्षणाच्या बाबतीत घडतं. जर समोरच्या प्रौढ माणसांनी, शिकवणाऱ्या किंवा मदतनीसांनी जर आपल्याला
त्या मुलाला जर काही मदत केली नाही अशा प्रकारची, तर ते मूल शिकणं बंद करतं, दुसरीकडे लक्ष जातं त्याचं. तर म्हणून सर्व अँड रिटर्न हे तंत्र शिक्षणामध्ये आपण वापरलंच पाहिजे.